नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 13 किलो सोनं, 9 किलो चांदी, 1.5 किलो रोकड आणि फ्लॅट जमिनीची कागदपत्र निवृत्त आरटीओ अधिकाऱ्यावर छाप्यात सापडलं घबाड. उत्तर प्रदेशात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने झडतीतच वॉरंट काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या लखनौतील निवासस्थानी छापे टाकले. मोठं घबाड सापडलं आहे. रोकड, सोने चांदीसह मालमत्तेची कागदपत्र आढळून आली आहेत. ललित कुमार असं कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. लखनौतील अलीगंजमधील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले. घरात तब्बल 1.62 कोटींची रोकड सापडली आहे. घरात वेगवेगळ्या ठिकाणी पाकिटांमध्ये पैसे ठेवले होते. अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. व्हिजिलन्स विभागाने टाकलेल्या छाप्यात घरात काही मौल्यवान वस्तूही सापडल्या आहेत. सोन्याच्या 13 किलोच्या वस्तू अधिकाऱ्याकडे सापडल्या. यात साखळ्या, विटा आणि दागिने यांचा समावेश आहे. तर चांदीच्या 9 किलोच्या साखळ्या, बिस्किटं आणि दागिने आढळून आले. याची एकत्रित किंमत जवळपास 20 कोटी रुपये अंदाजे आहे. ललित कुमारच्या घरात अनेक कागदपत्रेही आढळली आहेत. यात लखनौत अनेक ठिकाणी फ्लॅट आणि प्लॉट आहेत. याशिवाय लखनौ, बाराबंकी, रायबरेली जिल्ह्यात शेतजमीन आणि लखनौ, नोएडात फ्लॅट बुकिंग यांचा समावेश आहे. या जमिनींची आणि फ्लॅटची एकत्रित किंमत 123 कोटी रुपये सांगितली जात आहे. अधिकाऱ्यांनी घरातून टोयोटा इनोव्हा, ह्युंदाई i20 कार आणि एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. छाप्यात बँकेची कागदपत्रे, पोस्टाच्या योजना, म्युच्युअल फंड आणि फिक्स्ड डिपॉझिटच्या गुंतवणुकीची माहिती समोर आली आहे. ललित कुमारने 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. व्हिजिलन्स विभागाने टाकलेल्या छाप्यात सोने चांदीसह 35 कोटींची मालमत्ता असल्याचं उघड झाले. परिवहन विभागातून निवृत्त झालेले ललित कुमार यांनी कानपूरमध्ये कार्यरत असताना उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याप्रकरणी चौकशी सुरू होती. कानपूरमध्ये कार्यरत असताना त्यांचं उत्पन्न 93,26,000 इतकं होतं, तर प्रत्यक्षात तेव्हा मालमत्ता 1,60,00,000 इतकी माया जमवली होती. 2 वर्षाच्या कार्यकाळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.